गौरीची गोष्ट G20 भाग 4 सुखस्वप्न. मम्मी, ते आजीसाठीचं पार्सल पोहोचलंय दुपारी आणि आवडलंय कॅरेवॅन तिला. हे बघ, रघु काकाचा मेल आलाय. गौरी खुश होत रमाबाईंना सांगत होती. हो तर आवडणारच आजींना, शेवटी नातीने पाठवलंय ना. पण फार सुरेख निवडलास हो तिच्या वाढदिवसाचा गिफ्ट, रमाबाई कौतुकानं म्हणाल्या. बरं, आज आशू येणार आहे मला सोडायला टाउन हॉलपर्यंत. डॅनियल सरांचं लेक्चर आहे, नवनवीन विषाणू आणि त्यापासून होणारे आजार यावर. खूप अभ्यास आहे त्यांचा यावर. मला तर खूप आग्रहाने यायला सांगितलं आहे. म्हटलं बघावं काही नवीन शिकता येईल तर. आशुतोषचं तिथेच कुठेतरी काम आहे तर सोडतो म्हणाला. गौरी घड्याळाकडे बघत म्हणाली, ओहो, तरीच म्हटलं इतकं स्पेशल तयार झालात मॅडम. रमाबाई गौरीची चेष्टा करत म्हणाल्या. मम्मी, असं काही नाही आहे, काहीतरीच आपलं तुझं. गौरी लाजत रमाबाईंच्या गळ्यात पडत म्हणाली. हो का, आता मला कळणार नाही का माझ्या लेकीच्या मनातलं. पण खरंच चांगला मुलगा आहे आशुतोष, आणि त्याच्या आईला नीलमला तर तू खूप आवडतेस. गुणाची माझी लेकती, सुखाचा संसार करशील बघ आशुतोष बरोबर. रमाबाई बोलत बोलत लेकीच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत होत्या. तसतसे गौरीच्या चेहऱ्यावर गुलाब फुलत गेले. दारावरच्या बेलच्या आवाजानं मायलेकी भानावर आल्या. रमाबाईंनी दार उघडलं तर दारात आशुतोष शीळ घालत उभा. अरे काकी, तुम्ही आहात होय? मला वाटलं वेडाबाई आहे की काय. आत्तापर्यंत 10 मेसेजेस झाले मॅडमचे, आहे कुठे ती? आशुतोष दारात उभ्या उभ्याच विचारत होता. अरे हो हो, बस तरी चहा टाकते, रमाबाई किचनकडे जात म्हणाल्या. काकी, खायला पण द्या ना काहीतरी थोडंसं, जाम भूक लागली आहे. आशुतोष खुर्चीत आरामात बसत बोलला. ओ भुक्कड, मला उशीर झाला ना तर बघ हा. गौरी त्याला धमकावतच बाहेर आली. ओ गौरी, क्या बात है यार, यू आर लुकिंग गॉर्जियस इन दिस इंडो वेस्टर्न आउटफिट. ओ गौरी, क्या बात है यार, यू आर लुकिंग गॉर्जियस इन दिस इंडो वेस्टर्न आउटफिट. आशुतोष तिच्यावरची नजर न हटवता बोलला. तशी गौरी लाजत म्हणाली, बरं बरं, आपली खादाडी आटोपली असेल तर निघूया का? हो हो, चल. काकी येतो हो, शंकरपाळे छानच होते हा. अरे हा, आईने हा डबा दिला आळूवड्यांचा. आशुतोष निरोप घेत बोलला. डबा हाती घेत रमाबाईंनी हात हलवून निरोप दिला आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो अगदी, असा मनातल्या मनात म्हणाल्या.